पुणे जिल्हा हा खरं तर पवार काका पुतण्याचं होम ग्राउंड, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही मनपाचे निकाल अजित पवारांसाठी निराशाजनक असेच म्हणावे लागतील. कारण सत्ता तर सोडाच, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित लढून सुद्धा गेल्या वेळेस इतक्या सुद्धा जागा राखता आलेल्या नाहीयेत. पवारांना पुणेकरांनी का नाकारलं पाहूयात. पिंपरी आणि पुणे महापालिकेत भाजपचाच डंका. पवार भाजपला का रोखू शकले नाहीत? पुणे पिंपरीत पवारांची खेळी उलटी पडली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपने माजी नगरसेवकांची भरती केल्यानंतर दादांसोबत निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास थेट नकार दिला. त्यानंतर दादांनी देखील विरोधकांना सोबत घेऊन भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला. काकांची साथ घेतली आणि पीसीएमसी आणि पुणे पालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. काँग्रेसला देखील सोबत घेण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. मात्र काँग्रेस सोबत न आल्यानं अजित पवारांची सर्वच राजकीय गणितं बिघडली. तरीही अजित पवारांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. पण तरी सुद्धा पवारांना दोन्ही ठिकाणी अपयश आलं. कारण अजित पवारांकडे स्थानिक पातळीवर यंत्रणा आणि सक्षम नेतृत्व उपलब्ध नव्हतं. निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20हून अधिक नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसची हवाच काढून घेतली होती. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी भाजपला शिंगावर घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक नेतृत्वांचा अभाव, स्थानिक नेत्यांच्या सेटलमेंट आणि मुळातच उमेदवारांची निवड हे सर्व चुकल्यामुळे अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये अपेक्षित यश मात्र मिळालं नाही. पिंपरीत किमान जोरदार कॅम्पेन राबवल्यानं दादांना किमान गेल्या वेळेसच्या 36 जागा तरी राखता आल्यात. पुण्यात दादांना त्या देखील राखता आल्या नाहीत. पुणेकरांना आकर्षित करण्यासाठी मोफत बस, मेट्रोची दादांनी घोषणाच करून टाकली. तरी दादांच्या झोळीत पुणेकरांनी मतं टाकली नाहीत. कारण पुण्यात आधीच दादांचे निवडून येणारे मोहरे भाजपनं आधीच त्यांच्याकडे घेऊन ठेवले होते. भाजपला अतिशय चांगलं यश मिळालं, त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. पराभव झाला, माझं स्वतःचं गणित असं असतं की पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं आपलं काम करत राहायचं. पुणेकरांनी राष्ट्रवादीला का नाकारलं याची अनेक कारणं आहेत. राज्यात सत्तेत भाजपसोबत राहायचं आणि पालिकेत विरोधात लढायचं हे जनतेला पटलं नाही. पुण्यातील मुस्लिम मतदार काँग्रेसकडे झुकल्यानं राष्ट्रवादीला फटका. राष्ट्रवादीकडे संघटनात्मक यंत्रणेचा अभाव. गुन्हेगारांच्या कुटुंबात उमेदवारी देणं महागात पडलं. मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा राष्ट्रवादीला फटका बसल्याचीही चर्चा आहे. पुण्यात अजित पवारांना धूळ चारल्यानंतर आता भाजप नेत्यांनी देखील अजित पवारांना टार्गेट करणं सुरू केलंय. कारण निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी भाजपवर चांगलेच हल्ले केले होते. ते आवडत नाही. तुम्ही एखाद्यावरती वैयक्तिक बोलता, टीका करता. त्यांच्या सोशल मीडियाचे हँडल्स बघितले ना, इतक्या खालच्या स्तरावर गेले हे सगळे लोक. काय मीम्स करायला लागले, याचे व्हिडिओज बनवायला लागले, काय त्याच्यामध्ये क्रिएटिव्स करायला लागले. हे लोकांना नको आहे. तुम्ही तुमचं भांडत बसा. लोकांना हे हवं आहे की आमच्या संदर्भातल्या आमच्या समस्या कोण सोडवणार, पुण्याच्या भविष्याचा विचार कोण करणार आहे, कोणी काम केलं कोण करू शकतो, या सगळ्या पातळीवरती फक्त भारतीय जनता पार्टी उतरली. पवार काका पुतण्याच्या होम पिचवरील पराभवाचं खरं कारण विरोधी मतांच्या विभाजनातही दडलेलं आहे. कारण सत्ता द्यायचीच तर सत्तेतील नंबर 1 पक्ष भाजपला द्यावी असा मानस पुणेकरांचा असावा. एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे दादा राज्यात भाजपसोबत आहेत, तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीने युती केली. म्हणजे जनतेला हे राजकीय पक्ष गृहीत धरतायत का, हाच सवाल करत पुणेकरांनी राष्ट्रवादीला नाकारल्याची चर्चा आहे. पिंपरी चिंचवडवरून कैलास पुरीसह चंद्रकांत फोंदे, झी 24 तास, पुणे.